ANN अकोला न्यूज नेटवर्कने प्लास्टिक काळ्या बाजाराचा पर्दाफाश करत अकोट नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून शहरात धडक मोहीम राबवत व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। प्लास्टिक मुक्त शहर ही घोषणा अकोटमध्ये फक्त फलकांवरच उरली आहे का, असा सवाल नागरिक विचारत असतानाच ANN अकोला न्यूज नेटवर्कने या संपूर्ण काळ्या बाजाराचा पर्दाफाश केला आणि त्यानंतर नगर परिषद प्रशासन अखेर ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले। ANNच्या कॅमेऱ्यात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या थेट दुकानदार आणि फेरीवाल्यांपर्यंत पोहोचवणारा दलाल कैद झाला। शहरात खुलेआम सुरू असलेल्या या प्लास्टिक रॅकेटचा व्हिडिओ समोर येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। या वृत्ताची दखल घेत मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद पथकाने शहरात धडक तपासणी मोहीम राबविली। प्लास्टिकचा वापर करणाऱ्या 3 व्यावसायिकांवर प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, तर सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या 9 जणांवरही कारवाई करण्यात आली। दरम्यान प्लास्टिकमुळे शहरातील नाले तुंबत आहेत, कचऱ्याचे ढीग वाढत आहेत, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे आता फक्त दंडात्मक कारवाई नव्हे तर प्लास्टिकच्या काळ्या बाजारामागील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।